आचार्यात पादम आदत्ते म्हणजे शिक्षकांकडून मुलं किंवा विद्यार्थी 1/4 शिकतात. पादम शिष्य स्वमेधया 1/4 मुलं स्वतःच्या बुद्धीने शिकतात. कालेन पादम आदत्ते म्हणजे काही कालांतराने किंवा जशी परिपक्वता वाढते, समज वाढते, तसं मुलं अजून शिकू शकतात. आणि पादम सब्रह्मचारीभिः आणि 1/4 ही मुलं आपल्या सहपाठी किंवा आजूबाजूला जी मुलं असतात, मित्रमैत्रिणी असतात, त्यांच्याकडून शिकतात. नमस्कार मुलांनो, आपण 10वीत आहोत हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि 10वीमध्ये सर्वात शेवटचा जो प्रश्न असतो अपठित पद्यांश, याचा आपण आज विचार करणार आहोत. एकदम एक सोपा श्लोक घेतला आहे. आचार्यात पादमादत्ते पादम शिष्य स्वमेधया कालेन पादमादत्ते पादम सब्रह्मचारीभिः. म्हणजे काय तर एखादा मुलगा असेल, त्या मुलाला 100% पूर्ण करायचेत. मग 100%पैकी 1/4 म्हणजे 25% शिक्षकांकडून शिकला. अजून पुढचे 25% स्वतःच्या बुद्धीने त्यांनी त्याच्यामध्ये प्रयत्न करून शिकला. कालेन पादमादत्ते म्हणजे मुलांची जशी परिपक्वता वाढते, जसं त्यांना सरावानी यायला लागतं, तसं त्यांना पुढे पुढे अजून प्रगती करता येते. आणि पादम सब्रह्मचारीभिः, सब्रह्मचारीन या शब्दाचा अर्थ सहपाठी म्हणजे तुमच्या भाषेमध्ये क्लासमेट. आपण आपल्या मित्रमैत्रिणींकडून काहीतरी शिकतो की नाही, तुम्ही लास्ट मिनिट काहीतरी शिकता, एकदम त्या पद्धतीने. मग आता ह्या श्लोकामध्ये काय काय आपल्याला बघता येतं तर पंचमी विभक्तीची रूपं आहेत. तर पंचमी विभक्तीची ह्याच्यातली रूपं बघून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहाल का? धन्यवाद. पुढचा श्लोक लवकरच बघू.